ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरु जी को करो आदेश। जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो। जे पण माझे महाराष्ट्रातले जेवढे पण साधक व साध्वी माझ्या व्हिडिओच्या आतुरतेने वाट बघत होते, तर त्यांना मला महत्त्वाची काही गोष्टी सांगायच्या. जवळजवळ 20 ते 25 दिवस मला काही व्हिडिओ बनवता पण नाही आले ना. नवरात्रीबद्दल मला कोणाला माहिती पण देता आलं किंवा काय नाही. का की ह्याच्यासाठी मला माहिती देताना आलं की लोकांचे काही अशा समस्या होत्या की त्याच्यामध्ये मला वेळच मिळाला नाही. की इतकी वाईट परिस्थिती लोकांची काय की विचार करण्याच्या पलीकडे जे विचार करण त्याच्यासुद्धा परे आहेत, एवढी भयंकर स्थिती शिष्यांची झालेली आहे. शिष्यांची सुद्धा एवढी भयंकर स्थिती झालेली आहे आणि गुरुजनांचा सुद्धा आत्मान आहे ना भयंकर झालेला आहे. लोकांचे बरेचसे लोक, बरेचसे विचित्र विचित्र लोक, काय सांगायचे काय नाही, कुठून तुम्हाला सुरुवात करू तेच कळत नाही. पण सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला जे पण ज्ञान द्यायचे हे महत्त्वपूर्णच तुम्हाला ज्ञान द्यायचे. आणि माझं पण म्हणणं असं आहे की तुम्ही जे पण शब्दाचा अमृताचा प्याला जे तुम्हाला शब्दा ज्ञानाद्वारे तुम्हाला ग्रहण करता येईल ते शब्द कधी पण ध्यानपूर्वक ऐका. माझी कुणालाही जबरदस्ती नाही की त्यांनी माझा व्हिडिओ बघितलाच पाहिजे, अशी कुणालाही जबरदस्ती नाही. ज्याच्या मनाला इच्छा वाटेल त्यांनी व्हिडिओ बघा. माझी कुठलीही कुणालाही जबरदस्ती नाही. पण मला जे सत्य सांगायचे ते मी सांगणारच. ठीक आहे. तर कुठल्या पण शिष्यांनी कधी पण जीवनात कधी पण म्हणजे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्याही तुम्ही गुरु करा, कुठल्याही पंथातले गुरु करा, तुम्हाला जे पण स्त्री पुरुष किन्नर असो काय, तुम्हाला जे पण गुरु वाटेल ते तुम्हाला करा. पण गुरु करण्यापूर्वी सर्वात पहिलं गुरुचे कर्म धर्म लोकांप्रती कशी क्रिया आहे, कसं नाही, लोकांचं विधिविधान कसं करतात कसं नाही, लोकांमध्ये वागणूक कसं आहे आणि वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या जीवनात वागणूक कसं आहे हे कधी पण नीट बघा. जी लोक लोकांसमोर शाजूकपणा मोठेपणा दाखवतात, मीपणा दाखवतात, त्यांची ख्याती कधीच होत नाही ना कधी नाही. ते त्यांच्या स्वतःच्या कर्मभोगाने मरतात. मग आता कर्मभोगाने मरणारे नुसतं गुरुच नसतात, त्याच्यामध्ये शिष्य पण आहेत. काय तर माझं प्रत्येक शिष्यांना एक सांगणं आहे, जे नवीन शिष्य असतील किंवा जुने शिष्य असतील, तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक कुठं करता? सगळ्यात मोठी चूक तुम्ही इथं करता की ज्या ठिकाणी तुम्ही योग्य गुरु निवडला पाहिजे, योग्य गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तिथं घेत नाही. ही सर्वात मोठी चूक शिष्यगणांची. का की तुम्हाला आहे ना गुरुचा देखाव्यावरती जाता. गुरु कसा दिसतो, का रे किती सोने आहेत, किती कसे आहेत, 4 5 10 12 20 25 बॉडीगार्ड आहेत, लोकांची वाहवा. अरे एका भक्ताचं किंवा एखाद्या साधकाचं सगळ्यात मोठं धन म्हणजे काय असतं? जी दिलेली भक्ती. ज्या वेळेस आपण भक्ती करतो किंवा कुठलं विधिविधान करतो, कुठले देवी दैवताचं कार्य करतो, त्याच्यामध्ये आपल्या देवी दैवताने जे शिंगार आपल्याला दिलेलं असतं घालायला, ते आपण शिंगार न घालता आपण
सोन्याने मढलेला असतो. जे पण मिळवलं असतं आपण आपल्या जीवनामध्ये, जे पण कोणी मिळवलं असतं त्याच्यात त्या कर्म योगाने, त्याच्या कार्याने, त्याच्या कर्मभोगाने त्यांनी ते मिळवलेलं असतं. त्याच्यामुळं असं मला म्हणणं नाही आहे कुठल्या पण गुरुजनांना, फक्त मला शिष्यजनांना काय सांगायचं आहे आणि गुरुजनांचं काय कर्तव्य आहे हे त्यांनी व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये आहात ना, तर धार्मिक क्षेत्राप्रमाणेच वागायचं. कुणी पण, ते शिष्य असो किंवा गुरुजन असो. शिष्यगणांची सर्वात मोठी एक चूक आहे की ते गुरुचं नुसतं वावा बघतील. अरे, गुरु भक्तांनी पारख करताना कशा पद्धतीने पारख केली पाहिजे शिष्यगणांनी, सर्वात पहिलं ज्यात पण दिव्यशक्ती असतील कुणाच्या पण, जर एखादा शिष्य गेला गुरु करायला, तर त्या शिष्याने सर्वात पहिलं गुरु कसा पारखून घेतलं पाहिजे की ते दिव्य शक्तीसंग त्यांचा संवाद कसा होतो. जी पण अंगामध्ये ताकद आलेली ती खरी ताकद आहे की खोटी ताकद आहे. दिव्य ताकद कशी असते, कशी नाही, खोटी ताकद कशी असते, खोटी ताकद कशा पद्धतीची असते, कशी असते, ह्याची पारख शिष्याला नसते. काय तर गुरु जर एखाद्या झाडाच्या अंगामध्ये किंवा एखादं झाड असेल, शिष्य असेल, त्याच्या अंगामध्ये ताकद आली तर काय करतील? कुणी एखादं भगत आला तिथे त्या दारामध्ये, त्याच्या अंगामध्ये ताकद आल्यानंतर गुरुजन काय करतात? बाहेरची ताकद असेल तर हाताने मारतात, काठीने मारतील, कुठं चिमट्याने मारतील, कुठं त्रिशूलनी मारतील, कुठं वेताच्या काडीने मारतील, कुणी साठनी मारण. मला एक सांगा, तुम्ही गुरुजन आहेत, तुम्ही सिद्ध साधक आहेत, तुम्ही सिद्धी प्राप्त केलेली आहेत, सर्व सिद्धी प्राप्त केलेले आहेत ना. मग मला हे सांगायचे की तुम्हाला अंगामध्ये जी ताकद आली किंवा जी सैतान आले किंवा काय आलं, त्याला मारण्यासाठी तुम्हाला काठीची काय गरज आहे? तुम्हाला त्रिशूलची काय गरज आहे? चिमट्याची काय गरज आहे? जास्त करून मी नाथपंथी संप्रदायात ह्याच्यामध्ये जे चाललंय तेच बघतोय मी. तर तुम्ही काठीने मारसाल. कुठले पण गुरुजन देवाऱ्यावरती काय करतात? काठीने मारते, कोण लाथाने मारण, कोणी काय करत. अरे, तुमच्यामध्ये दिव्यशक्ती आहे, तुम्ही दिव्यशक्ती प्राप्त केलेली, सिद्धी प्राप्त केलेली आहेत. त्या सिद्धीचं परिणाम त्या पुढच्या ताकदीला कसा घडला पाहिजे? न त्याला कुठल्या काठीने मारता, न काय मारता. दिव्यशक्तीने मंत्रद्वारे तुम्हाला त्या शक्तीला मारायचे. मग कुठले तुम्ही गुरु आणि कुठले तुम्ही भक्ती करता आणि काय तुम्ही साध्य केलं, काय तुम्ही प्राप्त करता? त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं, शरीरामध्ये ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीची कुठली असते, कुठली कशा पद्धतीची असते, हे सुद्धा शिष्यानी गुरुकडनं व्यवस्थित ज्ञान घ्यायचं असतं. काय कधी पण कुठले पण मंत्र किंवा तंत्र ज्यावेळेस एखादा साधक, एखादा गुरुजन सिद्धी प्राप्त करतो किंवा काय प्राप्त करतो, तो अहंकाराने किंवा कुठल्या गोष्टीने, कुठल्या मंत्राचा वापर तर कसा पण करत नाही. कुणाला मोठेपणा दाखवण्यासाठी, कुणाचं खालीपणा दाखवण्यासाठी. कधी शिष्य असो किंवा कुठलं पण भक्त असो, त्याचं कधीही काही गोष्टी, निंददायक गोष्टी करत नाही, निंददायक गोष्टी बोलत नाही. जे गुरुची पात्रता आहे त्यांनी ते कर्तव्य पूर्ण करणंच गरजेचं आहे. लोकांसमोर त्याला काठीने विठीने मारून तुम्ही काय दाखवणार आहेत? मग काय तुम्ही प्राप्ती केली, काय तुम्ही सिद्ध केलंय? त्याच्यामुळं मला काय सांगायचंय, कुठल्या पण शिष्याने गुरु करताना एक गोष्ट व्यवस्थित ध्यानात घ्यायची की गुरु लोकांसंग कसा वागतो, त्याच्या जवळच्या शिष्यांसंग कसा वागतो आणि ते स्वतःचं वागणूक कसं आहे हे कधी पण महत्वाचं आहे.
कधी पण म्हणजे जीवनात कधी पण महत्वाचं आहे. मी जे लाईव्ह मध्ये बोलतो असं पण मीच आहे, समोर सुद्धा मी लोकांमध्ये पण तसंच आहे. मी जसा राहतो मी पण तसाच आहे. मला कुणासाठी बदलायला आवडत नाही, कुणासाठी बदलू शकत नाही मी. जे मला माझ्या गुरुंनी भक्ती दिलेली आहे, जी अघोरी असो, नागपंथी असो, जे पण असो दिलेली आहे, मी ते माझ्या गुरुंनी सांगितल्या पद्धतीने आणि माझ्या विधान पद्धतीने मी राहतो. कोण मला काय सांगते काय नाही, मी कुठल्या मनुष्य बिनुष्याच्या काय गोष्टी ऐकत बसत नाही. जे भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी तुम्हाला जी प्रतिची दिली, भगवंतांनी तुम्हाला जे सांगितलं ते सर्वात महत्वाचं. आली अंगामध्ये सावरीने येऊन मराठीमध्ये बोलते तर काय महत्व आहे त्याला? काहीच महत्व नाही, काहीच महत्व नाही. नुसतं शरीरामध्ये अंगात घेऊन तुम्ही तुमची ऊर्जा का नष्ट करता? ती जी अंगामध्ये येते झुळूक नेमकी ती खरं आहे का झुळूक आहे, कोण खेळते कोण जात आहे हे पण कळणं गरजेचं आहे. शिष्यगणांना सर्व कुठली ताकद आहे कुठली ताकद नाहीये कळलं की नाही? त्याच्यामुळं जे पण गुरुने विधी विधान दिलेले आहे काय, आणि गुरु करताना सुद्धा योग्य गुरु बघून करा. जो योग्य गुरु असतो तो कधीच म्हणत नाही तुझ्या दीक्षेचे 12,000 लागतील, 13,000 लागतील, 10,000 लागतील, 1,00,000 लागन, 1,50,000 लागन, 3,00,000 लागन, 4,00,000 लागन, 5,00,000 लागन. ज्यांनी विद्या विकली त्याला काय प्राप्ती होणार आहे? आणि ज्याच्याकडनं तुम्ही विद्या विकत घेतली आणि काय तुम्ही सिद्धवान होणार आहेत, आणि काय तुम्ही ज्ञानी होणार आहेत, आणि काय तुमची कीर्ती होणार आहे? हा, हे तरी जरा लक्षात घ्या साधकांनो. गुरु कधी पण भक्तांनी गुरुमध्ये 3 गुण कधी पण पारखा. 3 गुण महत्वाचे आहेत, समजते की नाही? पहिलं गुण त्याचं दयाचं प्रतीक असलं पाहिजे. दुसरं गुण त्याचं कर्तव्य प्रतीक असलं पाहिजे. आणि तिसरं गुण जे ते कशा प्रतीक असलं पाहिजे माहिती का तुम्हाला? तिसरं जे गुण आहे ते दान असलं पाहिजे. काय? दान करण्याची दानत असली पाहिजे. दान, दया आणि नित्यकर्म त्याचे सर्वात महत्वाचं त्याचं कर्म. शिष्य प्रतीक त्याचे कर्म व कर्तव्य कसे आहेत हे सर्वात महत्वाचं आहे. कधी पण हे गोष्ट आणि हे लक्षण तुम्ही ज्या गुरुमध्ये बघसाल, आणि गुरु करण्याआधी गुरु लोकांसमोर कसा राहतो आणि आपल्यासमोर कसा राहतो आणि साधकांसमोर कसा राहतो हे सुद्धा त्याचे तिन्ही गुण बघणं गरजेचं आहे. त्याचे ते तिन्ही गुण समान असले पाहिजे. काय असले पाहिजे? आणि चौथं जे गुण असलं पाहिजे की त्या गुरुचं, जो प्रपंचिक गुरु आहे प्रपंचामध्ये, त्याचं ते गुण असलं पाहिजे की त्याचं त्याच्या घरी त्याच्या कुटुंबाप्रती जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणं, सगळे कर्तव्य पूर्ण करणं, हे पण त्या गुरुमध्ये गुण असणं गरजेचं आहे. कधी पण हे गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग तुम्ही शिष्यगणांनी गुरु करा. आता मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. गुरु कान फुकण्याची विधी का करतो? कान फुकण्याची विधी कशी असती कशी नाही हा व्हिडिओ मी टाकलेला सुद्धा आहे अगोदर सुद्धा, आणि आता जे काही शिष्य झालेले आहेत त्या शिष्यांचा सुद्धा व्हिडिओ मी आता टाकतोय, तर ते तुम्ही बघून घ्या. कान फुकण्याची विधी ह्याच्यासाठी असते, साधकाचे अनेक विचार डोक्यामध्ये असतात, अनेक विचार,
ते विचार नष्ट करून त्याच्यामध्ये दिव्य ऊर्जा व शुद्ध विचार, जशी तिची दिव्य ताकद आहे त्याच्या अनुसार जर तामसिक ताकद असेल म्हणजे अघोरी ताकद असेल तर त्याला त्या ताकदीप्रमाणेच त्याचं गुणधर्म राहणार आहे त्याचं. जर एखाद्या शिष्याचं ताकद जर अघोरी असेल तर त्या शिष्याचं वर्तणूक सुद्धा त्या ताकदीप्रमाणेच असतं. तर गुरुचं सर्वात पहिलं कर्तव्य काय असतं माहिती का? शिष्यांची ताकद, जे शिष्य होणार आहेत त्यांची ताकद तुम्ही कशा पद्धतीने पारखायचं हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, किंवा गुरु कशा पद्धतीने पारखतात ते बघून घ्या, आणि त्याच्यानंतरून त्यांना कसे ज्ञान देतात ते पण बघून घ्या, व कसे कान फुकण्याची विधी करतात ते व्यवस्थित बघा. नानाथ नानाथ ये तो कितने नानाथ ही गुरुदेव दत्त निरंजन हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगाधेश ठीक है. आदेश ओम नमो आदेश गुरुदेव दत्त अलग कर देख
मेरा बालक तो ऐसा है, उसको कुछ गलत काम नहीं चलता है, सही रास्ते पे चलने वाला बच्चा है, लेकिन उनको अच्छा मार्ग बताने वाले कोई नहीं मिला है। अगर आप इसके वजह से तुम्हारे दरबार में आया है, तो मेरा बालक को तुम अच्छा मार्ग देंगे तो मेरा बालक तुमको गुरु स्वीकारने को तैयार है। मुझे एक कहना है, आप नागनाथ हो? नागनाथ कोट सिद्ध नागनाथ बाबा का मेरा रूप है। तो फिर आप आपके भाषा में मेरे से बात करो, नागों की भाषा में बात करो। देखो, गुरु का मार्ग नहीं मिला है तो हम उसको वही बात करने के लिए आदेश कैसा दे सकता है। देखो, गुरु तो आपको न किसी की गुरु की जरूरत है। देखो, आप स्वयंभू ताकत है। पहले गुरु ने उनको वो मार्ग रुखा के रखा है और उनके पीछे दैवत का साथ नहीं है तो उसको बात कैसा करेंगे। और देखो, ठीक है, वो बरोबर वट है। सिद्ध नागनाथ बाबा के गुरु तो काशी विष्णुनाथ है और दत्त गुरु का आदेश है उनको। फिर अभी यहाँ पर कौन है? यहाँ पे तो काशी विष्णुनाथ बाबा भी साथ में रहते हैं और दत्त गुरु भी साथ में रहता है और उसके आगे गाड़ी चलाने वाले तो नागनाथ बाबा है, वट सिद्ध नागनाथ बाबा है। आदेश ओम नमः आदेश गुरुदेव दत्त अलग निरंजन। ठीक है, आप अपने स्वस्थ स्थान चले जाइए, मैं बालक से बात कर लूंगा। ठीक है, आदेश अलग निरंजन। तुम्ही आता बघितलात ना कशा पद्धतीने ताकदची पारख केली पाहिजे, कशी नाही, काय नाही, ताकद कुठली कशी काय नाही, ते पारखायचं कर्तव्य गुरुचं असतं। त्याच्यानंतर गुरुचं कर्तव्य असतं की शिष्याला कशी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे त्याला विद्या आपण देऊ शकतो की नाही हे महत्वाचं असतं। जे गुरु देऊ शकत नाही त्या गुरुनी सरळ स्पष्ट सांगितलं पाहिजे, बाबा मला काही ते जमत नाही, आपल्याला काही तसलं पण काही जमणार नाहीये किंवा माझी ती ताकदची ती पात्रता सुद्धा नाहीये, तर तू दुसरा कोणीतरी चांगला गुरु बघ, किंवा मला तसं दिसला की तुला गुरु होणारा सारखा तर तसा गुरु मी तुला शोधून देतो। हे गुरुचे निश्चल गंगेसारखं वाहतं मन असलं पाहिजे, वाहतं पाण्यासारखं मन असलं पाहिजे निश्चल। कधी पण हे लक्षात ठेवायचं। काय गढूळ पाण्यासारखं मन असलं पाहिजे, का की गढूळ पाणी आणि साचलेलं पाणी सदैव घाण आणि सडलेलंच असतं। वाहतं पाणी कधीच सडत नाही, ते वाहतच राहतं, हे लक्षात घ्या। ज्ञानाची वृद्धी होतच जाणार। तुम्ही जर असा विचार केला की ज्ञानाची मी ह्याला ज्ञान नाही देणार, मी त्याला ज्ञान नाही देणार, जो किंवा मला पैसे देतो मी त्यालाच ज्ञान देईन, अरे जो शिष्य पैसे देतो त्याला ज्ञान देण्याच्या ऐवजी जे शिष्यामध्ये ती पात्रता आहे ती तर बघ ना, कुठल्या शिष्यामध्ये कुठली पात्रता आहे। कुठल्या पण गुरूंनी कधी पण शिष्य करताना त्या शिष्याचे पुण्यकर्म वगैरे सर्व गोष्टी बघून व्यवस्थित कर्म गुण बिन सगळं पारखून त्याला विद्या द्यायची आणि विद्या देताना पण त्याला सांगायचं, तुझ्या कर्मविधान अनुसार मी तुला विद्या सर्व मनमोकळेपणे दान करतोय। तू तुझे नित्यकर्म किंवा तू तुझं मन ते तुझे गुण धर्म कसं ठेवतोय विद्या ग्रहण करताना त्याच्यावरती अवलंबून आहे सर्व। तशी तुला प्राप्ती होणार। देताना तर मी तुला सर्वच देणार आहे, असं सर्वच तुला असं देणार आहे, पण तू ग्रहण कशा पद्धतीने करतोय, तुझे ज्या वेळेस विद्या ग्रहण करताना तुझं आचरण कसं असलं पाहिजे, तुझं वागणं कसं असलं पाहिजे, तुझं बोलणं कसं असलं पाहिजे, की गुरुचे सेवाच करत बसले पाहिजे, गुरुचे पाय दाबतच बसले पाहिजे, गुरुचं हे काम करत बसलं पाहिजे, ते महत्वाचं नाहीये। गुरुंनी जे विधी विधान अनुष्ठान बसवले त्याच्यामध्ये तन मन सर्व गोष्टी लावून तिथं बसून एवढी दानत उत्पन्न करायची की गुरुने आता मला सांगितलं तर मी ताकद आता उभं करून देतोय तिथे प्रकट आत्ताच्या आत्ता। गुरुंनी सांगितलं की तुला 3 महिन्यामध्ये ताकद प्रकट करायची तर स्वतःची दानत असली पाहिजे, 1.5 महिन्यामध्येच आपण इथं प्रकट करू, 1.5 महिन्यामध्येच। समजते की नाही? ही पात्रता अशी ठेवा शिष्यांनी। ज्या पण शिष्यगणांना जर मला गुरु करून घ्यायचं असेल ना, त्यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये ती पात्रता असणं गरजेचं आहे। ती पात्रता जर व्यवस्थित असेल तर मला काय तुझ्या पैशाची काय घेणं देणं नाहीये। समजलं की नाही? तुझ्या विधी विधानला काय लागणार आहे खर्च, येऊन जाऊन फक्त 2, 3, 4 हजार,
जर समजा गुरुला गुरु आईला पोषक केलं तर लय तुझं 5-6 हजार तुझं केला तर, माझं तर असं म्हणणं पण नाही की तू गुरुला पोषक केलं पाहिजे किंवा काय नाही, तुझी पात्रता नुसार ते तुझं निश्चल मन झालं. काय झालं ते तुझं पवित्र मन, गुरुप्रती तुझी काय भावना आहे किंवा काय नाही, ह्यात तुझं स्वतःचं वैयक्तिक झालं. शिष्यांचं ज्यांना करायचे त्यांना सांगतोय मी, 1000 ठिकाणी पाप करून येसान, 1000 ठिकाणी 1000 गुरूंची निंदा करून येसान आणि निंदा करत बससान, हे असले मला एक सुद्धा शिष्य चालणार नाही. तुमचे सगळे घाण गुण धर्म सर्व त्याग करून टाका, त्याच्यानंतर या. आणि इथं आल्यानंतरून काय जे पण तुमचे गुण कर्म धर्म जे तुम्हाला गुरु विधी विधान करताना जे वेळेस तुमची दिव्य ताकद असेल, तुम्ही ज्या देवाची भक्ती केली असेल, त्यावेळेस ज्यावेळेस माझ्या गुरुची आज्ञेनुसार मी विधी मांडतो ना, तर त्यावेळेस त्या साधकाचे जी पण दिव्य ताकद असते ती ना, ती येऊन त्याच्या थोडक्यात जामीन म्हणून त्याला उभं राहते की तुम्ही काय करा देवा किंवा गुरुजन, तुम्ही असं करा की ह्या बालकाला तुम्ही ज्ञान द्या, आम्ही त्याच्या पाठीशी आहे. भगवंत असलं तर भगवंत स्वतः येऊन सांगतो. काय सांगतो? भगवंत येऊन स्वतः सांगतो की ह्या शिष्याला तुम्ही मार्गदर्शन दाखवा, आम्ही त्याच्या पाठीशी आहे. त्यावेळेस त्या गुरुचं कर्तव्य असतं की जी ताकद त्याच्यामध्ये आहे ती ताकद त्याला प्रकट करून देणे आणि त्या ताकदीला प्रकट करण्यासाठी त्याच्यामध्ये जे पण गुणधर्म लागतात ते गुणधर्म त्याला सर्व देणे, विधी विधान देणे, मार्गदर्शन करणे, त्याची जी आपली बुद्धी आहे ती नष्ट करून टाकणे, जे त्याची बुद्धी दुष्ट स्वभाव झालेला असतो बुद्धीचा, आचार विचार करण्याचा, ते नष्ट करणे. ते सर्व गुणधर्म बघूनच मी कुठल्या पण शिष्याला दीक्षा देतो. तो जर लहानपणापासून भक्ती करत असेल किंवा काय करत असेल किंवा काय नाही, समजतंय ना, तो जर लहानपणापासून भक्ती वगैरे करत असेल, त्याला काय प्रकट झालं नाही, काय नाही झालं, आणि तो सत्य कर्म धर्माने त्याच्या नियमाने चाललेला आहे आणि त्यांनी भगवंताची सेवा केली, त्याला भगवंत प्रकट नाही झाला, त्यांनी इतके वर्ष सेवा करून 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष त्यांनी जर सेवा केली असेल खरं अंतकरणापासून, त्या साधकाने माझ्या समोर यावा, बघू देस मला त्याला का आणि कुठल्या गुणधर्माने त्याला भगवंत प्रकट नाही झाला. अरे भगवंत हा कलियुग इतका श्रेष्ठ आहे, भगवंत प्रकट होण्यासाठी 3.25 3.5 7 महिने 11 महिने लय झाले. भगवंताकडे जाण्यासाठी एकदम सरळ आणि साधा सोपा मार्ग आहे, आणि ज्या साधकाकडे ते मार्ग आहे तो कधीच सांगणार नाही. का? त्याला दुसरे शिष्य पुढे गेलेले कधीच आवडत नाही. तो शेवटी ना नीच इथंच मरतो खाली, आणि तोच जिन्नात भूतपिशाच्या योनीत जातो, आणि तो मेल्यानंतर तो परत येतो त्याच्या पिढीच्या कुणाच्या पण अंगात, कुठल्या शिष्याच्या पण अंगात येतो. कळलं का? त्याच्यामुळं गुरुजनांना मला एक सांगणं आहे, शिष्याचं कधी पण तुम्ही कर्म विधी विधान सर्व बघून त्यांना शिष्य करा. शिष्य हजारोने करायचे, माझे 5,000 शिष्य, माझे 10,000 शिष्य, माझे 20,000 शिष्य, त्या सगळ्या शिष्यांना असं गोळा करून चुलीत घालायचे का? शिष्यामध्ये असा गुणधर्म असला पाहिजे, जिथं पण तो शिष्य नाणं फेकन तिथं खणखणीत वाजला पाहिजे. ज्या शिष्याने जिथं पाऊल ठेवलं त्या शिष्याची तेवढी जागा झाली पाहिजे. हे गुरुचं सामर्थ्य शिष्याच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे, आणि गुरुनी त्याला तेवढं सामर्थ्यवान बनवणं गरजेचं आहे. अरे काय गरज पडली तुला? बनव ना, तू आहेस ना, तुला आहे सिद्धी प्राप्ती, तर तुला कसला अहंकार आहे? उद्या जाऊन त्यांनी काय करू दे, उद्या तो शिष्यानी जाऊन तुझ्यावर उलटू दे, पलटू दे. समजले की नाही? गुरु शेवटी गुरु असतो. जो गुरु कर्म धर्म विधी विधाने चालतो तो शिष्यानी काही पण करू दे, काही होऊ शकत नाही गुरुला. आचार विचार सर्व व्यवस्थित लक्षात ठेवून शिष्याची सर्व गुण पात्रता सर्व बघून त्याला विद्या दान करायची. कधी पण तो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा किन्नरजन असो, या सर्वांनी जर हे गोष्ट केली तर आपला महाराष्ट्र असो किंवा ही भारत भूमी असतो सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्र तर साधू संतांची अशी कुठून कुठून भरलेली, ज्ञानाने भरलेली आहे. समजले की नाही? एवढी खतरनाक तंत्रविद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, कुणाला ते सुद्धा माहिती नाही.
त्याच्यामुळं माझं समस्त गुरुजनांना व शिष्यगणांना सांगणं आहे की गुरुंनी सुद्धा शिष्य करताना पारखून व्यवस्थित सर्व गोष्टी बघूनच करा. काय किंवा हा शिष्य तो त्या गुरुकडे जाऊन आला, फलाण्या गुरुकडे जाऊन आला, अमक्या गुरुकडे जाऊन आला, तिमक्या गुरुकडे जाऊन, तो त्या शिष्याचे गुणधर्म, त्याचे कर्म तो भगन. तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ. समजले की नाही? तुम्ही तुमच्या कर्तव्यावरती व्यवस्थित आहे ना, तर तुम्ही तिथं एक ठाम एक निष्ठा असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कुठल्या पण शिष्यांनी गुरु करताना सुद्धा असं गुरु करून बघावा. आणि आपलं हे जे शीश आहे, ह्या शीश मध्ये हजारो आणि अनंत कमल आहेत. आणि हे जे शीश आहे ना, हे कुणाच्या पण चरणात कधी पण टेकवायचं नाही. कुठं पण म्हणजे कुठं पण. गुरुचा गुरु भाव आले तरी त्याचं पाय पडत बसायचं नाही. तो गुरुचा गुरु परमगुरु आले तरी करायचं नाही. त्या गुरुची त्या शिष्याची भक्ती कशी असली पाहिजे. नाही, माझा गुरु माझ्यासाठीच सर्व, माझ्यासाठीच सर्व, त्या शिष्याचे गुणधर्म असणं गरजेचं आहे कधी पण. त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे शिष्यांना व गुरुजनांना, ह्या दोघांसाठी सीमारेखा एकच आहे. तर ह्या दोघांनी एकमेकाची मर्यादा सांभाळली पाहिजे आणि एकमेकाला जपलं पाहिजे. ठीक आहे, ज्या शिष्याला ज्या गुरुनी दिलं नाही ना, त्या गुरुला शिष्याने सरळ सांगायचं, तुम्ही मला दिलत नाहीत ना, तर मी आजपासून तुम्हाला गुरु मानत नाही. काय नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून चुकलात. हे गुरुला त्याची चूक दाखवणं हे शिष्याचं परम कर्तव्य असतं. की गुरु कुठं चुकला कधी पण लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतरून ज्या गुरुकडे गेलाय किंवा जे कुठल्या पण गुरुकडे, एखादा, आता मी सांगतो की एखादा गुरु आहेत, आता बाकीचे गुरुजन आहेत, त्या तुम्ही सर्व गुरुजनांकडे जर 4 ठिकाणी 10 ठिकाणी फिरून जरी आलेला शिष्य असेल, तरी तो शिष्य करण्याच्या अगोदर त्याचे गुणधर्म सर्व बघून येणार, त्याला दीक्षा द्या. नंतर बोट आणि नावं ठेवत बसायची नाही. समजलं का? कधी पण गुरु म्हणजे काय असतं ना, हे कुणाला काय माहिती किंवा काय नाही, तो त्यांच्या भक्तीचा प्रतीक. पण माझा जो अनुभव आहे, हा अनुभव साधा सोपा नाहीये. त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायचं की गुरु जे असतात, आपले जे पण गुरु असतात, हे गुरु आपला शिष्य 1000 वेळा जरी चुकला ना विधी विधान सर्व गोष्टीमध्ये, त्यावर तरीही त्या गुरुचं कर्तव्य असतं त्याला व्यवस्थित पूर्वक सगळ्या विधी विधान, कुठं तू चुकला, कुठं नाही चुकला, का चूक केली, काय चूक केली, काय नाही, त्याच्यामुळे तुला काय प्राप्त झालं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, ते सांगणं गुरुचं कर्तव्य. त्याच्यानंतरून तरीही शिष्याला सांगणं गुरुचं कर्तव्य. मी तर सगळ्या गोष्टी केले. तुझं कर्मधर्म तुला सोडलेलं आहे. तू जशी भावना ठेवशील, जसं तुझं गुरुप्रती कर्तव्य असेल, जशी तुझी भक्ती असेल, तशीच तुला प्राप्ती होणार. आणि तुला जे मिळणार तुझ्या कर्मविधानाने, तुझ्या तपबळाने मिळणार. हे लक्षात घ्या. असं हे गुरुचं सांगणं शिष्याला असलं पाहिजे प्रत्येक. आपण जर गुरुस्थानी बसलो तर कुणी पण येऊ आपल्याकडं सगळे चांगलेच येतील हे नसतं. कधी पण आपल्याकडे येणारे 3-4 लोकांनी सुद्धा काय विचार आचार करून पाठवलेले नमुने असतात. काय ते कसे असतील कसे नाही, गुरुमध्ये ही दान ते आलं ना, तो माणूस लगेच कळलं पाहिजे की तो कसा आणि कसा नाहीये. त्याच्यामुळं माझ्या दारात ज्यावेळेस मला असं वाटतं की ह्याचे कर्म योग वगैरे सर्व गोष्टी काही चांगले नाही, त्यावेळेस मी सरळ म्हणत असतो की मी काही करू शकत नाही आणि माझ्यामध्ये ती पात्रता नाही. तुम्ही जरी असा झिरो झालात ना, झिरो ह्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? प्रत्येक ठिकाणीच तुमचं वर्चस्व असणं गरजेचं नसतं. तुमचं सर्वात महत्वाचं काय असतं माहिती आहे का? तुमचं सर्वात महत्वाचं हे गोष्टी असतात की गुरुनी कधी मोठापणा कधी बाळगू नये.
प्रत्येक ठिकाणी मी गुरु आहे, तुम्हाला हे नाही केलं, मला ते नाही केलं, आमकं नाही केलं, फलन नाही केलं, पाणी नाही आणून दिलं, हे नाही आणून दिलं, ते नाही आणून दिलं, असं तुम्ही उरून काय काय तुम्ही सिद्ध करणार आहेत? त्याच्यामुळं समस्त गुरुजन शिष्यगणाला परत माझा हात जोडून एक शेवटची कळकळीची एक विनंती आहे, दोघांनी सीमारेखा ज्याची त्याची जपा आणि दोघांनी सुद्धा गुरुनी सुद्धा शिष्य पारखताना ना जिथं टाकन तिथं नाणं खनखन असंच शिष्य करा, अशी पात्रता बघा. आणि शिष्याने सुद्धा असा गुरु बघा की ज्या गुरुनी डोक्यावर हात ठेवलंय त्या डोक्यावरती परत दुसरे कोणाचे हात ठेवण्याची दानत न झाली पाहिजे, भगवंताशिवाय आणि आपल्या आईवडिलांशिवाय. ही गोष्ट लक्षात घ्या. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी को करू आदेश. अलख निरंजन.